लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी छाननी केली जाते। अपात्र ठरलेल्या 80 लाख लाभधारकांमध्ये 14,000 पुरुषांचा समावेश आहे, तर 10 लाख आयकरदाते या योजनेमधून बाहेर। लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून आम्ही पैसे वसूल करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या छाननीच्या नंतर 14,000 पुरुष लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे। 80 लाख महिला अपात्र म्हणजे जवळपास 40% महिलांची मतं निवडणुकीमध्ये विकत घेतली। आमदार रोहित पवार यांची टीका, तर निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना मतं मिळवण्यासाठी पैसे दिल्याचा देखील रोहित पवार यांचा आरोप आहे। निकषात न बसणाऱ्या महिलांना सुद्धा आम्ही तिथं पैसे दिले। हा आकडा कितीचा आहे? 90 लाखाचा आकडा आहे, हा वाढत जाणार। हा 91 लाख महिलांना जे काय खात्यात पैसे गेलेत त्याला कृपा करून, तुमच्या चुकीमुळे गेले, कृपा करून त्यांना कुणी त्या ठिकाणी अडचणीत आणून, त्या दबाव आणून त्यांच्याकडे पैसे वसूल करू नका। वसूल करायचे असेल तर नेत्यांकडून त्या ठिकाणी केलं पाहिजे। अदिती तटकरे यांनी राजीनामा देण्याची आमदार अंबादास दानवेंची मागणी, तर योजना बंद करता येत नसेल तर अटी शर्ती टाकून एक लाभार्थी कमी करायचे अशी भाजपची योजना असल्याचं दानवेंचं प्रत्युत्तर। पुण्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचं पुण्यामधल्या मंचरमध्ये आंदोलन। आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अमोल कोल्हे, सचिन अहिर यांच्यासह इतर नेते आंदोलनामध्ये सहभागी। कांद्याला 25 रुपये किलोचा दर देण्याची मागणी। सरकारने दिलेलं वचन पूर्ण करत नाही, त्या अर्थानं हे सरकार बैमान आहे। आणि बरीचभर यांनी मोकं बहिरं आणि आंधळ बनत असताना कुंभकर्णी झोपेचं ढोंग हे करत आहे। त्यांना ढोंगातून जागा करण्याच्या अनुषंगानं आज हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आज सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की नको काय करतायत हे, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही। आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचंय, तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात रस्त्यावर आला नाही तर तुम्हाला अडचणी वाढत जाणार आहेत। पुण्यामध्ये सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यामध्ये पार्थ पवार यांना यश आलंय। सुनील टिंगरे अर्ज मागे घेणार आहेत। विक्रम काकडे, सुनील टिंगरे आणि पार्थ पवार यांची एकत्रित चर्चा। जिजाई निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीमध्ये असलेल्या नाराजीवरती अखेर पडदा। पुणे विधान परिषदेमध्ये छाननीच्या प्रक्रियेमध्ये विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरलाय। काकडे यांच्या अर्जावरचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं काकडेंच्या उमेदवारीवरती आक्षेप घेतला। कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या मतदारसंघामधल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे। 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्र वैध। महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांचं नामनिर्देशन पत्र वैध ठरलंय। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीमुळे या निवडणुकीला रंगत आलेली आहे। सोलापूर विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या अर्जावरती आक्षेप। आदित्य फत्तेपूरकर यांच्या सूचकाची सही बोगस असल्याचा दावा। पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांचा आक्षेप। अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे। छाननीच्या नंतर एकूण 5 उमेदवारांचे 8 अर्ज वैध ठरले। संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावरती समीर जिंकेल, शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांचा दावा। तर संभाजीनगर मतदारसंघामध्ये 150हून अधिक मुस्लिम मतदार, 637 पैकी 369 मतदार आपले समर्थक असल्याचाही त्यांचा दावा आहे। एमआयएमच्या मतांच्या जोरावरती जिंकण्याचा सत्तारांचा प्रयत्न। विधान परिषदेमध्ये जागा न मिळाल्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली। दगाफटका करत नाही म्हणून गृहीत धरू नका, आठवलेंचा इशारा। तर महामंडळ नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या मैत्रीचा सन्मान राखा, आठवलेंचं आवाहन। अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांची समृद्धी महामार्गावरती भेट झाली आहे। कालच्या वक्तव्याच्या नंतर आज दोघांची गळाभेट बघायला मिळाली। सत्तार हे संभाजीनगरकडे जायला निघालेले असताना वाटेमध्ये ही भेट झाली आहे। नागपूर विधान परिषदेमध्ये काँग्रेस भाजप हे आमनेसामने आलेले आहेत। भाजपकडून राजीव पोद्दार निवडणुकीच्या रिंगणात। काँग्रेसकडून अतुल लोंढे यांना उमेदवारी। भाजपच्या राजीव पोद्दार यांची 36 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती आहे। अतुल लोंढे यांच्या संपत्तीचा आकडा 1.75 कोटींवर। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेमध्ये कागदावरती भाजपचं पारडं जड आहे। मात्र कागदावरच्या संख्याबळापेक्षा विपरीत निकाल लागेल, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना विश्वास आहे। महाविकास आघाडीचे महेश देशमुख हे विजयी होतील, निंबाळकरांचं वक्तव्य। कागदावरचं संख्याबळ आणि प्रत्यक्ष होणारं मतदान याच्यात जमीन आसमानचा फरक असतो। त्यामुळे निश्चितपणे मतदार जरी कागदावर संख्याबळ तुम्हाला कमी दिसत असेल
तरी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत महेशजी देशमुख यांच्या पाठीशी निश्चितपणे मतदार राहतील आणि त्यांना विजयी करतील. रायगडमधील खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेवरती विरोध दर्शवत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. शिवसेनेमध्ये परतायचंय, त्यांनी मातोश्रीवरती यावं, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. तर शिवसेना 2 असू शकत नाही, ठाकरे तिथे शिवसेना, राऊतांचं विधान. ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेतजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं. शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपला सोडून जाणार नाही. अजितदादांनी भाजपला सोडण्याचं धाडस केलं असतं, अशी रोहित पवार यांची प्रतिक्रिया आहे. तर शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे दात नसलेले वाघ असल्याची रोहित पवारांची टीका. अजितदादांचा पक्ष न एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजपला सोडतील असं मला वाटतं. भाजपला पण कळलेलं आहे की फक्त गुरगुरलं जाईल. जो वाघ असतो आणि त्याला दातच नसतात, त्याची तशी भीती नंतर राहत नसती, अशीच काही परिस्थिती या दोन्ही पक्षाची भाजपबरोबर राहून दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. रायगडचं पालकमंत्री पद हे भरत गोगावले यांचा अधिकार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. उदय सामंत यांनी भरत गोगावले यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. पालकमंत्री पदाचा जो मुद्दा आपण या ठिकाणी मांडलात, ज्या दिवशी भरतशेठ गोगावले साहेब मंत्री झाले त्या दिवसापासून ते रायगडचे पालकमंत्री झालेच पाहिजे हे सांगणारा मी त्यांचा सच्चा मित्र आहे. त्याच्यामुळे आजही माझी हीच भूमिका आहे की रायगडचे पालकमंत्री माननीय भरतशेठ गोगावलेच झाले पाहिजे. नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये निदा खान राहत असलेल्या घराचा मालक हनीफ खान हा सह आरोपी आहे. निदाला आश्रय आणि घराची चावी कोणी दिली, SIT कडून चौकशी. मतीन पटेल आणि हनीफ खान यांच्यामधल्या संबंधांची चौकशी झाल्याची माहिती. मुंबई विमानतळावरती DRIची मोठी कारवाई. 4,20,00,000 रुपये किमतीचे 2.6 किलो परदेशी सोनं जप्त करण्यात आलं. दुबईवरून सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. 2 वाहक आणि नवी मुंबईमधल्या एका सराफाला अटकही करण्यात आली आहे. भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. दहशतवादी कट रचला गेल्याचं तपासामधून उघड झालंय. भिवंडी पोलिसांवरती हल्ला करण्याचा कट उघड झाला. वांद्रे गरीबनगरमधल्या अनधिकृत मशिदीवरच्या कारवाईच्या बदल्याचा हा कट होता. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापूरमध्ये मौलानाच्या विरोधात गुन्हा दाखल. मदरशामध्ये धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करू. आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 74-78 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युनियल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमांमध्ये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेल्या होत्या. गोंदियामध्ये काँग्रेसच्या नेत्या उषा शहारेंच्या घरी दरोड्याच्या प्रकरणी 3 आरोपी ताब्यात. CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांची कारवाई. भंडाऱ्यामधल्या पवनी इथे 3 जणांना अटक करण्यात आली. त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी. मीरा रोडमध्ये MD ड्रग्ज प्रकरणाचा तपास तेलंगणापर्यंत पोहोचलाय. जाहिराबाद इथला कारखाना उद्ध्वस्त. कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांचं रसायन, तयार ड्रग्ज आणि प्रयोगशाळेचं साहित्यही जप्त. पुण्यामधल्या बनावट दारू विक्रीच्या पार्श्वभूमीवरती सोलापूर प्रशासन अलर्ट मोडवर. हातभट्टी आणि अवैध दारू विक्रीवरती राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई. 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर महानगरपालिका शाळेमधील शिक्षकाचा 3 महिन्यांचा पगार फरक काढण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितलेली होती. अधिकारी DC कुंभार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय. 3 महिन्यांचा थकीत पगार आणि फरक मिळवण्यासाठी संबंधित शिक्षकानं अर्ज केला होता. कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे मुंबईच्या नरिमन पॉइंट या ठिकाणी महिलेचा जीव वाचलाय. नैराश्यामधून महिलेनं समुद्रामध्ये उडी घेतली. पोलीस कर्मचारी जयेश माळींनी जीवाची पर्वा न करता या महिलेचा जीव वाचवला. वसईमध्ये रस्त्याच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर आला. अंबाडी रोडवरती भराव खचल्यामुळे डंपर उलटला. योग्य भराव न केल्यामुळे रस्त्यामध्ये पोकळी. ठेकेदार आणि पालिकेच्या कामावरती प्रश्नचिन्ह. सोलापुरातल्या कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरती भीषण अपघात झालाय. ST बस आणि दुचाकीच्या धडकेमध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची 7 वर्षांची मुलगी दूर फेकली गेली, त्यामुळे ती वाचली आहे. ST चालकाच्या विरोधात गुन्हा.
मुंबईच्या सीएसएमटी स्थानकामध्ये नाका कामगारांचं अचानकपणे आंदोलन. स्पीकर झेंडे घेऊन स्थानकामध्ये सेनेठिया मांडला. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानावरती पाठवलं. धुळ्यामध्ये गोरक्षकांवरचे खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी उपोषण. विजय गोमसाळे यांचा धुळ्यामध्ये आंदोलनाचा इशारा. बकरी ईदच्या आधी मोठ्या प्रमाणावरती गो तस्करी होऊनही कारवाई न झाल्याचा आरोप. एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची उपोषणकर्त्याची मागणी. कोल्हापूरमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मूक निदर्शनं तर निवेदन देण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. आणि देशामध्ये जी महागाई वाढ चालू आहे, जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकलेले आहेत, त्याच्यावरचे टॅक्स सरकारनं वाढवलेले आहेत. ह्या महागाईच्या विरोधात आम्ही मुक आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आणि देशामध्ये सुद्धा भाजपचं सरकार असताना सुद्धा ही परिस्थिती का निर्माण झाली याचं कारण या सरकारनं शोधण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. बातमी आहे बीडची. बीडच्या आष्टीमध्ये वादळी पावसानं धुमाकूळ घातलाय. गारांच्या माऱ्यामुळे केळी आणि जांभळाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. शेतकरी दिनकर लाड यांचं 2 लाखांचं नुकसान झालंय. मे महिन्यामध्ये 249 हेक्टरवरचं पीक जमीनदोस्त झालंय. आम्हाला 1.5 लाख रुपये खर्च आला. आम्ही 2 लाखाचं रुपये आज नुकसान झालं आहे आमचा पांढऱ्या जांभळाचं. आणि आम्ही एवढे लांबून पांढरे जांभळ आणले. आपल्या मराठवाड्यात पहिला प्रयोग असेल जांभळाचा हा पांढरा. आणि तो आमचा हातातोंडाशी आलेला घास गारीनी टोटल नष्ट झाला आहे. एवढी शासनाला विनंती आहे की आम्हाला एवढी तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी ही विनंती. अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. बाळापूरच्या हिंगणा या ठिकाणी 10 एकर केळीची बाग जमीनदोस्त. शेतकरी अमोल नळकांडे यांचं लाखोंचं नुकसान झालंय. अकोट आणि तेल्हारा या ठिकाणी देखील केळी उत्पादकांना मोठा फटका. कालच्या वादळी वाऱ्यामुळे माझं पूर्ण बाग हे स्लिप झालेली आहे. खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं याच्यावर त्वरित काही ना काही मदत देण्यात यावी, कारण माझी पुढची पेरण्याची ही पण सोय नाही. बुलढाण्यामध्ये वादळ आणि मान्सून पूर्व पावसाचा तडाखा. संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव या ठिकाणी थैमान बघायला मिळालं. हजारो हेक्टरवरच्या केळी आणि संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त. निर्यातीसाठीच्या केळीचं नुकसान झालंय. शेतकरी अडचण. बागेचा सौदा झाला होता. इराणसाठी एक्सपोर्टसाठी हा माल जाणार होता, परंतु आज व्यापारी कुणी उचलायला तयार नाही आहेत. कारण की आज एकही झाड या क्षेत्रातलं उभं परिस्थितीत नसल्यामुळे व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडे आमच्याकडे पाठ फिरवली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आमच्या ज्या भावना आहेत आम्ही ह्या शब्दात व्यक्तच करू शकत नाही आहेत. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे, तर अनेक घरांवरचे पत्रे देखील उडून गेलेत. पोमलवाडीमध्ये भिंत कोसळून वृद्ध नवले दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा कहर. इंदेवाडीमध्ये भिंत कोसळून 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. गौंडगावामध्ये वीज कोसळून बैल आणि गाय देखील दगावली. पोखर्णी स्थानकावरती पत्र्याचे शेड उडून गेलाय. साताऱ्याच्या कोयना धरणाची पाण्याची पातळी घटली. ओसाड बॅकवॉटरमध्ये 1952 पूर्वीचे कसबा पेठ बामणोली गाव हे उघडं दिसून येत आहे. ऐतिहासिक अवशेष बघायला देखील पर्यटक गर्दी करतायत. पाणी घटल्यामुळे बोटिंगचा व्यवसाय मात्र ठप्प झालाय. धुळे जिल्ह्यामध्ये तीव्र अशी पाण्याची टंचाई. 51 गावांची तहान भागवण्यासाठी टँकरच्या ऐवजी 48 खासगी विहिरींचं अधिग्रहण, तर जिल्ह्यामध्ये केवळ 2 टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा सुरू. भंडाऱ्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पिटेझरी ते साकोली या मुख्य मार्गावरती वाहनांच्या समोर वाघाचा दिमाखामध्ये नाईट वॉक. वाहन चालकानं मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये हा वाघाचा व्हिडिओ चित्रित केला आहे. रेल्वे प्रवाशांच्या वेटिंग तिकिटांची संख्या कमी होणार आहे. स्लीपर क्लासमध्ये आता 150 ते 200 पेक्षा जास्त वेटिंगची तिकीटं जारी केली जाणार आहेत. एसी क्लासमध्ये एकूण बर्थच्या 60% तिकीटं असतील. वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना स्लीपर आणि एसी डब्यांमधून प्रवास करता येणार नाही. प्रवास केला तर दंडात्मक कारवाई केली जाईल. एसटी महामंडळाच्या स्थानकांवरचं शुल्क आजपासून रद्द होणार आहे. आजपासून एसटी स्थानकांवरची शौचालय विनामूल्य. दिवसातून 6 वेळा यांत्रिक झाडूनं संपूर्ण डेपोची स्वच्छता केली जाईल. तर राज्यभर अत्याधुनिक बस स्टॉप उभारणार असल्याची प्रताप सरनाईक यांची माहिती. 11वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीची उद्या अंतिम मुदत आहे. 1 जूनपर्यंत 2,52,000
976 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. 12,51,259 विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची नोंदणी तर 8,87,000 विद्यार्थ्यांनी अर्जाचे दोन्ही भाग भरलेले आहेत. तुळजाभवानी मंदिराच्या संस्थानाला पेड दर्शनाच्या माध्यमातून 2 कोटी रुपयांचे उत्पन्न. उन्हाळी सुट्टी आणि अधिक मास यामुळे भाविकांची गर्दी. पेड दर्शनाला भाविकांनी पसंती दिली आहे. 17 दिवसांचा एकूण 70,000 भाविकांनी दर्शन घेतले. पालघरच्या देहरे या ठिकाणी 5 वर्षाच्या पाखी आणि 12 वर्षीय आयुषचा थरारक ट्रेक यशस्वी झालाय. जीवधनगड ते वानरलिंगी सुळका सर करत त्यांनी हे धाडस दाखवलं. 300 फुटांची दरी ही झिप लाईननं पार करत 400 फुटांच्या सुळक्यावरती त्यांनी चढाई केली आहे. महाले भावंडांच्या जिद्द आणि साहसाचं कौतुक होत आहे. मुंबईतील 99,435 नोंदणीकृत फेरीवाल्यांना QR कोड युक्त ओळखपत्र 10 जूनपासून वितरण याचं होणार आहे. फेरीवाल्याचा फोटो, नाव, नोंदणी क्रमांक आणि QR कोड असेल. अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांची ओळख करणं यामुळे सोपं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.